नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात सुरुवातीला दामिनी आणि अर्जुनची भेट त्यांनी दाखवली आहे आणि माझा अंदाज बरोबर निघाला. अर्जुनने दामिनीचा प्रस्ताव फेटाळलाच आणि त्याला अगदी चोख उत्तर देखील दिले. आजचा एपिसोड खूप छान दाखवलाय त्यांनी, तर बघत रहा. आणि तसेही प्रेक्षकांनो, जरा शॉर्ट झालेत ना एपिसोड, त्यामुळे थोडसं बघितलं की मस्त एन्जॉय होतं, जास्ती लांबत नाही ना. तर बघा, अर्जुन आता दामिनीला स्पष्टपणे विचारतो, मला ना छोटस करेक्शन वाटतं मॅडम. त्यावर दामिनी म्हणते, सांग आण करूयात ना. अर्जुन म्हणतो, या डील मध्ये फक्त तुमचा फायदा आहे, माझा फायदा कुठे आहे? अर्जुनच हे वाक्य ऐकून दामिनी जरा पॉज होऊन जाते. बर का? मग अर्जुन म्हणतो, मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं की मी कायद्याच्या बाहेर कुठलंच काम कर, त्यामुळे मला तुमच्यासारख्या डील कराव्याच लागत नाहीत. दामिनी शांतपणे अर्जुनला उत्तर देते, अच्छा अर्जुन, तुझ्या अलाने जामिनाची मुख्य अट म्हणजे हजेरी चुकवली आहे, हे कायद्याच्या विरोधात नाहीये. अर्जुन आता दामिनी ला शांतपणे उत्तर देतो आणि म्हणतो, काय आहे ना दामिनी, मी मगाशीच तुला उत्तर दिलं की जास्ती गोड हे तब्येतीसाठी हानिकारक असतं. आता बघा, हा तुम्हाला पुढचा एक गुलाबजाम सुद्धा झेपणार नाहीये. अचानक मेंदू बंद पडला तुमचा. आता सायली पण बघते बर का दामिनीकडे. मग अर्जुन म्हणतो, यू आर राईट, मधुभाऊंनी 7 दिवस पोलीस स्टेशनमध्ये जाऊन हजेरी दिली नाही, कारण मी कोर्टाकडून त्या गोष्टीसाठी आधीच परमिशन घेतली होती. दामिनीला ही गोष्ट माहितीच नव्हती. अर्जुन म्हणतो, मी कोर्टाकडून परवानगी घेतली होती की मधुभाऊंच्या जीवाला धोका आहे आणि त्यामुळे मी त्यांना दुसऱ्या ठिकाणी हलवतोय, अशी परमिशन माझ्याकडे ऑलरेडी होती. सायली फाईल, आता सायलीने ती फाईल सोबत आणली आहे असं वाटतं की अर्जुनला माहीत होता की दामिनीचा हा काय असणार आहे प्लान म्हणून, म्हणजे असं फाईल दाखवल्यामुळे माझ्या लक्षात तरी आलंय. पण आता बघा, अर्जुनने फाईल दाखवल्या दामिनी चष्मा काढते आणि ती फाईल चेक करते आणि सगळे काही डिटेल्स त्यामध्ये मेन्शन असतात की मधुभाऊंना म्हणजे त्यांच्या जीवाला धोका आहे, म्हणून त्यांना दुसरीकडे हलवण्यात येते आणि ते येऊ शकणार नाही पोलीस स्टेशनमध्ये. एक्स्ट्रा आता ती फाईल बघून दामिनी जरा बावळ्यासारखीच झालेली आहे बर का. म्हणजे तिला वाटलं नव्हतं की अर्जुन एवढ्या तयारीनिशी आला असेल. अर्जुन आता तिला फाईल चेक करू देतो. आता जरा काही सेकंद तिने ती फाईल चेक केली आहे. मग आता अर्जुन म्हणतो, बघितलीत का परमिशनची कॉपी? कोर्टाला सांगितल्याप्रमाणे जिथे मधुबोग होते तिथले हे सगळे सीसीटीव्ही फुटेजेस आहेत. अर्जुन आता उठून दामिनीच्या जवळ आलाय आणि त्याने ते सगळं फाईलमध्ये जे काही आहे ते तिला डिस्क्राईब केलं. मधुभाऊ ज्या माणसांसोबत त्या घरात राहत होते तिथल्या सगळ्या माणसांचे हे स्टेटमेंट आहेत आणि हे सगळे पुरावे माझ्याकडे ऑलरेडी आहेत. पण तुमच्याकडे काय? दामिनी देशमुख मॅडम, त्यावरती सायलीच उत्तर देते, त्यांच्याकडे काहीच नाहीये पुरावे. जे हवेत त्यांना प्रियाचे सायकॉलॉजिस्टने तयार केलेले तेही नाहीयेत त्यांच्याकडे. आता असं बोलून हे दोघेही कुचितपणे हसतात दामिनीवर. त्यावर अर्जुन म्हणतो, मला एक कळत नाहीये देशमुख मॅडम, या रिपोर्टसाठी तुम्ही एवढी का धडपड करताय? तुम्हाला तर कॉन्फिडन्स असायला हवा ना की सायकॉलॉजिस्टच्या रिपोर्टमध्ये हेच असेल. प्रिया खरं बोलली म्हणून की उलटा कॉन्फिडन्स आहे तुम्हाला? प्रिया खोट बोलते म्हणून नाही, म्हणजे सायली म्हणते हो, त्या तज्ज्ञांना कळलंच असेल ना की ही प्रिया खरं बोलते का खोट बोलते. आता अर्जुन म्हणतो, काय आहे ना हे, अशा गोष्टीमुळे केसेस कोलॅप्स होतात. जर प्रिया म्हणजे जी आयविटनेस आहे तीच खोट बोलतीय म्हणल्यावर केस तर कोलॅप्स होणारच खरं. तर दामिनीची ही बाजी उलटी पडली आहे. तरी सुद्धा दामिनीने अर्जुनला तिचा कॉन्फिडन्स अतिशय चांगल्या पद्धतीने दाखवलाय. आता ती अर्जुनच सगळं ऐकून घेते शांतपणे आणि म्हणते, अर्जुन जरा रिल, अरे केस कोलॅप्स वगैरे हे तुझं स्वप्नरंजन जरा जास्ती होते असं नाही वाटत आहे का तुला? अर्जुन ब्र चल जाऊ दे, नको दाखवूस मला ते रिपोर्ट वगैरे, पण मित्र म्हणून तरी सांग की त्या रिपोर्टमध्ये नेमकं काय आलंय? 10 मिनिटचा हा कॉन्फिडन्स आता ओव्हर वाटायला लागलाय. पण असो, अर्जुन का तिला एवढ्या सहजासहजी सांगणार आहे की काय रिपोर्ट काय आले आणि
कसे नाही आले ते त्यावर अर्जुन म्हणतो, अरे मित्र कधी झालो आपण, आणि ॲक्च्युली मित्र हा शब्द तुमच्या तोंडून शोभतच नाही मॅडम. सायली आता उत्तर देते दामिनीला आणि म्हणते, कस आहे ना दामिनी मॅडम, सापाशी मैत्री केली की तो आपल्याला दंश करणारच, विषबाधा होणारच, हे कळण्या इतपत आम्ही मूर्ख नक्कीच नाही आहे. अर्जुन म्हणतो, या रिपोर्टमध्ये काय आहे हे तुम्हाला कळणारच आहे मॅडम, पण ते उद्या कोर्टामध्ये आता हे सगळं ते खूप शांतपणे बोलतात बर का दोघे जण. आणि मग अर्जुन म्हणतो, चला आता आम्ही निघतो. हा मॅम, आणि थँक्यू सो मच फॉर दिस लवली डिनर मिस दामिनी देशमुख. आता दामिनीला या दोघांनी चांगले टोमणे मारले असं म्हणायला हरकत नाहीये. अर्जुन म्हणतो, ब्र झालं तुम्ही मला आज इथे इन्व्हाइट केलं, मला कळलं की तुम्ही तुमच्या केसेस अशा इलिगल डील करून मस्तपैकी सॉल्व्ह करता. हा दामिनीला अगदी सणसणीत टोला होता अर्जुनकडून. आता तो दामिनीची परवानगी घेत म्हणतो, चला येतो हा मी आता. सायली अर्जुन निघून जातात ना तेव्हा दामिनी अशी हरल्यासारखी तिचे केस अशी करते, म्हणजे आपण असं यार कसम फसलो आपण असं रिएक्शन देतो ना तशी काहीतरी तिने रिएक्शन दिली आहे. प्रेक्षकांना थोडी थोडी त्या कोल्याची आणि कर्कोचाची गोष्ट आठवतीये ना. हा डिनर पाहिल्यावर म्हणजे मुद्दाम या कोल्याने त्या कर्कोचाला असम प्लेटमध्ये जेवायला दिलं होतं. थोडसं आपलं काहीतरी गंमत जम्मत, म्हणजे दामिनीने बिचारीने स्वतःचाच अपमान करून घेतलाय अर्जुनला डिनरवर बोलावून, आणि सणसणीत उत्तर तिला मिळालंय आणि चांगलीच चपराक बसली असं म्हणायला हरकत नाहीये. आता दामिनीला वैताग आलेला असतो, ब्र का कशाला मी इथे बोलावलं आणि माझी इमेज खराब करून घेतली. आता ती या गोष्टीचा विचारच करत असते. तेवढ्या सायली पुन्हा परत येते आणि दामिनीला म्हणते, मॅडम गुलाबजामुन खूपच सुंदर झालेत. दामिनी मॅडम, आणि एक गुलाबजामुन प्लीज घ्या ना. आणि सायलीने दामिनीला गुलाबजामुन एक वाढलाय आणि सायलीला म्हणते, ॲक्च्युली काय ना घर तुमचंच आहे मॅम, पण आग्रह मी करते नाही. तुमचं हे डील फसल्यामुळे तुमचा मूड खराब झाला असेल ना. गुलाबजाम खा, कदाचित तुमचा मूड चांगला होईल म्हणून म्हटलं की खा एखादा गुलाबजाम. अर्जुन सायलीला ऑब्झर्व करत असतो लांबून. सायली म्हणते, त्यातले गुलाबजामुन जर उरले ना तर उद्या कोर्टात नक्की घेऊन या, तिथे तुमचा मूड खराब होण्याची जास्त शंका आहे. सायलीने हिंट दिली या बाईला. असं नाही वाटत असो, पण आता सायली म्हणते, मी शेवटचं सांगते तुम्हाला आज दामिनी मॅडम, तुम्ही आत्तापर्यंत एकही केस हरला नाही, कारण तुम्ही अर्जुन सुभेदारांच्या विरुद्ध केस लढला नव्हतात ना, म्हणून. पण आता तुमची ही हार स्वीकारण्यासाठी तयार रहा, कारण आता तुमचा सामना माझ्या नव्याशी आहे. ही बात सायलीने सणसणीत उत्तर दिले दामिनीला. दामिनी ही केस हरणार का जिंकणार हे आता आपल्याला कळेलच का पुन्हा भिजत घोंगड पडतच राहणार. बघूया आता. उद्या कोर्टाची तारीख आहेच तर. अर्जुनला फार भारी वाटले सायलीने हे उत्तर दिलं म्हणून, आणि आता एकमेकांकडे कटाक्ष टाकतात ते. दामिनी सायलीकडे रागाने बघते. सायली एवढंच काय ते बोलून तिथून निघून जाते. थोडक्यात सांगायचं झालं तर अर्जुन सायलीने त्या दामिनीचा डिनर तिला लखखलाब असा राम राम करून तिथून निघून गेलेत, आणि दामिनीला जे हवे ते मिळालंच नाही. पण हे जरा इलॉजिकल वाटलं मला, म्हणजे दामिनी सारखी एवढी मोठी वकील या दोघांना डिनरला बोलावून काहीतरी काढून घ्यायचं बघते. हे बात कुछ हजम नाही हो रहीय. तर असो, आता घरी बघा काय चर्चा चालू आहे. यांच्या मस्त सीन दाखवला. इथून पुढे पूर्णाजीला आईस्क्रीम खायचं कल्पनाताईशी वाद घालत असतात. कल्पना, एवढूश आईस्क्रीमने काही होत नाही, माझी शुगर नॉर्मल आहे. आता कल्पना ताई म्हणतात, अहो पूर्णाई, परत काय वाढवायची आहे का शुगर तुम्हाला? पूर्णाजी म्हणतात, काय गो कल्पना, कमाल बाई तुझी, तू माझी सासू आहे का? मी तुझी सासू आहे. एवढूस आईस्क्रीम मागितलं मी, तेही देत नाहीये. आता प्रतापराव त्यांना टोमणा मारतात, पूर्णाई नुसती सासू नाही, छळपुटी सासू आहे ही कल्पना ताई. आता म्हणतात, अहो काय आहे हे? आता या पूर्णाजी म्हणतात, हे प्रताप तुझ्या बायकोला समजवणार आहे. आता प्रतापराव म्हणतात, सॉरी पूर्णाई, आता या बाबतीत मी तुझी मदत करू शकत नाही. आता पूर्णाजी आजी म्हणतात, काय रे
प्रताप बाबा कमालच आहे तुझी. तेवढ्यात अर्जुन साहिली आलेत आता त्या डिनरवरून घरी. आता प्रतापराव म्हणतात अरे तुम्ही आलात. अरे मगाशी वाटलं तुम्ही जेवायला येताल पोरांनो घरी. त्यावर अर्जुन म्हणतो अरे डॅड ऍक्च्युली ना आम्ही एका डिनर मीटिंगला गेलो होतो. तो क्लायंट समजत होता स्वतःला जास्ती शहाणा म्हणजे त्याला ना दाखवून दिलं मी. अर्जुन सुभेदार काय चीज आहे ते. आता थोडक्यात त्याने त्याच्या वडिलांना उत्तर दिलं तर असो. आता कल्पना ताईंना तिथे बसायची इच्छा नसते अर्जुनलाही नसते. अर्जुन सायलीला म्हणतो चला मग. सायली म्हणते थांबा ना जरा. अहो सगळे इथे बसले तुम्ही सगळ्यांशी गप्पा मारत बसा ना. आज मदर्स डे आहे. पूर्णाजी आणि आईशी जरा 2 शब्द गोड बोला. त्यांनाही मदर्स डे साजरा झाल्यासारखं वाटेल ना. आता तिथे त्यांच्या गप्पा रंगलेल्या असतात. मग अर्जुन हळूच म्हणतो सायलीला मी जर बोलायला गेलो ना त्यांच्याशी तर त्या उठून निघून जातील. कसला मदर्स डे कसलं काय. सायली म्हणते नाही जाणार हो. बसा ना बसा. अहो पूर्णाजींना खेळवून ठेवण्यासाठी मी एक पदार्थ बनवलाय. अर्जुन म्हणतो कुठला पदार्थ आहे. सायली म्हणते कळेल हो तुम्ही जा बसा तर खरी तिथे. आता अर्जुन बसतो तिथे गप्पा मारायला पूर्णाजी सोबत. म्हणजे खूप दिवसानंतर यांच्या अशा छान फ्रेंडली गप्पा रंगलेल्या आहेत. अर्जुन तिथे बसल्यावर पूर्णा लगे वाकड तोंड करतात बर का. अर्जुनने तरी सुद्धा जरा बघून बघितल्यासारखं केलाय. सायली निघून जात असते तिथून तेव्हा अर्जुन म्हणतो बसाना तुम्ही कुठे चाललात. आता सायली म्हणते मनातल्या मनात म्हणते आधी मदत देला आई आणि आजींचा मूड छान असावा. मी इथे बसले तर त्या नाराज होतील. मग सायली अर्जुनला म्हणते अहो मला ना मटकी भिजवायची आहे उद्यासाठी मी आलेच. आता अर्जुन तिच्याकडे बघून अशी रिएक्शन देतो मला गुतवल गेली पळून. तर बघा आता अर्जुन मस्त गप्पा मारतो या सगळ्यांसोबत. आता अर्जुन म्हणतो काय ग पूर्णाजी मगाशी काय म्हणत होती तू. काय चालल्या होत्या गप्पा तुमच्या. प्रतापराव म्हणतात अरे बाबा अर्जुन पूर्णाईला आईस्क्रीम खायचंय आणि तिला खायचंच आहे बाबा. ती काही आपलं ऐकत नाहीये. मग पूर्णाजी म्हणतात ए काय रे. अरे प्रताप तुमचं ऐकूनच बसले ना मी इथे गप्प. काय असं बोलतोस. सायलीने ते ऐकलंय आणि सायलीने ऑलरेडी पूर्णाजीच्या मनातली इच्छा ओळखून तो पदार्थ तयार ठेवला आहे. आता बघत रहा मज्जा आलीये. आता कल्पना ताई म्हणतात काय हो पूर्णाई मगाशी आईस्क्रीम आहे की नाही बघायलाच तुम्ही फ्रीज उघडलं होतं ना. माझं लक्ष आहे बारीक तुमच्याकडे. अर्जुन म्हणत आजी आजी काय चाललंय तुझं. आता पूर्णाजी हसतात गालातल्या गालात. आता सायली लीने सगळ्यांसाठी मस्त अशी कुल्फी रेडी ठेवली आहे आणि ती कुल्फी तिने सर्व पण केली आहे. आता बघा हा. आता अर्जुन गप्पा मारत असतो या सगळ्यांशी आणि म्हणत असतो ए पूर्णाजी सर्कल ऑफ लाईफ नाही का. आम्ही जेव्हा लहान होतो तेव्हा आम्ही आईस्क्रीमसाठी हट्ट करायचो. तू आम्हाला नाही नाही म्हणायचीस. बघ आता तूच हट्ट करतीयस. दत्तापराव म्हणतात अरे बाबा ही लहान मुलांपेक्षाही लहान झालीये. बघ आता आपल्याला ओरडावं लागतं हिला. खरं आहे प्रेक्षकांनो म्हातारं माणूस म्हणजे लहान मुलंच असतं. मग पूर्णाजी तेच म्हणतात अरे बाबा म्हातारपण म्हणजे दुसरं बालपणच असतं. अर्जुन म्हणतो म्हातारपण इथे कोण म्हातार आहे. अरे डॅड तुम्हाला इथं कोणी म्हातार दिसतंय का. कल्पना म्हणतात नाही बाई मला तर कोणी दिसत नाही. अर्जुन म्हणतो पूर्णाजी अग तू या घरातली सगळ्यात लहान मुलगी आहेस. प्रतापराव म्हणतात हो बरोबर. सायली म्हणते लहान मुलांचे हट्ट पुरवायचेच असतात म्हणूनच तर पूर्णाजीसाठी मी कुल्फी आईस्क्रीम बनवलाय. प्रतापराव म्हणतात अगं सायली तू अचानक कुठून आण आईस्क्रीम. सायली म्हणते बाबा अचानक नाही मी जातानाच आईस्क्रीम बनवून गेले होते. मला माहीत होतं उन्हाळा वाढलाय आणि पूर्णाजींना आईस्क्रीम खाण्याची इच्छा होणारच म्हणूनच मी बनवल आईस्क्रीम. त्यावर कल्पनाताई म्हणतात तुला एवढेही कळत नाही का पूर्णाईला आईस्क्रीम बाधेल ते. त्यावर सायली म्हणते नाही आई नाही बाधणार. यामध्ये अजिबात साखर घातलेली नाहीये. या ड्रायफ्रुट्स आहेत मखाने आहेत आणि गोडव्यापुरता मी खजूर वापरलाय. बघा बघा तुम्ही पण खाऊन बघा आवडेल तुम्हाला. मग अर्जुन पटकन ती कुल्फी उचलतो आणि म्हणतो घे पूर्णाजी घे पटकन. आता पूर्णाजी तर खुशामखुश झालेत आईस्क्रीम भेटल्यामुळे. खरंच प्रेक्षकांनो म्हाताया माणसांना आईस्क्रीम खूप आवडत. एक तर ते चावायचं काम नसतं आणि खाल्ल्यावरती मस्त जिभेला चव येते.
अर्जुन म्हणतो घेग घेग पूर्णाजी अग ही कुल्फी टेस्टी पण आहे आणि हेल्दी पण आहे स्मार्ट माझी बायको आता अर्जुन कौतुक करत असतो सायलीच तर ते काही कल्पना ताईंना पचलं नाही. त्या लगेच म्हणतात आपण सगळे एकत्रच बसलोय तर तन्वी आणि अश्विनला बोलवा ना आता त्या आईस्क्रीम खाता खाता अर्जुनला खटकलं ना ते तन्वीचं नाव घेतल्या घेतल्या पण असो आता लगेच बघा कसं वातावरण बदलतंय आता प्रतापराव म्हणतात बोलव ना कल्पना बोलाव अर्जुनच तोंड जरा कडू झालंय असो आता लगेच पूर्णाजी म्हणतात अश्विन अरे अश्विन तन्वी अरे या रे पोरांनो बाहेर जरा आता प्रतापराव म्हणतात या होममेड आईस्क्रीम खायला अश्विन म्हणतो अरे वा आज आईस्क्रीमचा प्रोग्राम होता डॅड प्रतापराव म्हणतात मग चल ताव मार मग अश्विन म्हणतो अरे तुम्ही आम्ही यायच्या आधी खायला सुरुवात केली कल्पना ताईंचा जीव सगळा तन्वीमध्ये आता त्या लगेच म्हणतात अरे असं काय तुम्ही आल्याशिवाय थोडीच हे पचणार होत आईस्क्रीम आम्हाला चला चला बसा घ्या आईस्क्रीम खायला आता ही सगळं वातावरण ऑब्झर्व करते बर का प्रिया विघ्न संतोषीचे बाईही असो आता ती विचार करते हे दोघे दामिनीकडे जाऊन आल्यावर जरा खुश दिसताय काय झालं असेल तिथे इथे नक्की मी इथे थांबले ना तर हे कळणार तर नाहीच उलट माझं टेन्शन माझ्या चेहऱ्यावर दिसेल अर्जुनला नको नको ही रिस्क नको घ्यायला आता लगे अश्विनने तिला खुर्ची बिडची आणून दिली बर का बस तन्वी जसन काही पाहुणी रावळीच आहे आता ही मनातल्या मनात असा विचार करत असते आता अश्विनने खुर्ची दिल्यावर लगेच प्रिया म्हणते बस रे अश्विन तूच बस मग कल्प पूर्णाजी म्हणतात बस रे अश्विन बस आणि मग पूर्णाजी तन्वीला म्हणतात तू माझ्या बाजूला बस ना बेटा मग लगेच ही नवी म्हणते अग पूर्णाजी माझ्या ना जरा पोटात दुखते तू लगेच औषध वगैरे देऊ नकोस मला बेसिक अपचन झालंय जरा मला मग अर्जुन तोंडातल्या तोंडात पुटपुटतो एवढ्या मोठ्या गोष्टी सगळ्या पोटात लपून ठेवते तर अपचन होणारच आता बघा ते ऐकलंय अश्विनने आणि प्रियाने लगेच अश्विन म्हणतो दादा तू काही बोललास का आता त्यावर अर्जुन म्हणतो आईस्क्रीम आईस्क्रीम कसलं भारी झालंय ना खूपच टेस्टी झालाय खाऊन खाऊन मला अपचन होईल आता असं वाटायला लाल मला आता प्रिया बघा कशी बघते अश्विन पण बघतो अर्जुनकडे अर्जुन म्हणतो अग एवढेच म्हणालोत नवी खा तू आईस्क्रीम खा आता प्रिया म्हणते तूच खा आईस्क्रीम कर एन्जॉय आईस्क्रीम मी माझ्या खोलीत आहे असं म्हणून लगेच ती निघून जाते बर का आणि आता अज ऑल एक्सपेक्टेड म्हणजे त्यांना माहितीच होतही इथे बसणार नाही म्हणून असो पण आता सायलीने आग्रह करून अश्विनला दिले ते कुल्फी आईस्क्रीम आणि अश्विनने ते खाऊन खूप कौतुक केलं तर अर्जुन म्हणतो हे काय सायली तूच बनवल्स आईस्क्रीम आणि तू खाणार नाहीस का चला बस बस ब्र इथे सायली म्हणते अहो सध्या नको नंतर खाईल ना मी अर्जुन म्हणतो नो 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 इट्स नॉट डन चला बसा ब्र खाली खाऊन घ्या ते आईस्क्रीम आधी आणि अर्जुनने अगदी आग्रहाने त्याच्या बायकोला तिथे बसवले छान वाटतं ना आपला नवरा असा आग्रह करतो सगळ्यांमध्ये जरा मान दिल्यासारखं वाटतं तर असो आता प्रत्येकाने ते आईस्क्रीम चाखले बर का आणि असलं भारी झालंय मी रात्रीच खाल्लं बघा आईस्क्रीम त्यामुळे माझा आवाज बसलाय कधी कधी खातो म्हणा आम्ही पण कधी कधी काय नेहमीच खातो पण मी थोडी अवॉइड करत असते पण बसतोच माझा घसात यामुळे आज जरा बसलाच आहे तर सगळ्यांनी ते खाल्लंय मस्तपैकी आणि पूर्णाजी म्हणतात वाह मस्त झालंय हे आईस्क्रीम आता पूर्णाजीला वाटत अरे आपण सायलीच कौतुक करतोय मग लगेच त्या पलटतात आणि म्हणतात तसं मी कुठलही आईस्क्रीम खाल्लं तरी ते छानच लागत मला पुन्हा म्हणतात कशा पूर्ण नाही कुठलही आईस्क्रीम पहिल्या घासात छानच लागतं आणि मला तर सकाळपासून खायचं होत बाई त्यामुळे तर मला खूप छान लागते आईस्क्रीम अर्जुन म्हणतो पाहिलं का बायको अग उरलेला आईस्क्रीम कुठेतरी लपून ठेव पूर्णाजी फ्रीज मधून कधी आईस्क्रीम खाऊन टाकेल ना ते कळणार पण नाही आपल्याला अर्जुनला आता पूर्णाजी म्हणतात गपरे घड्या अश्विन म्हणतो ए पूर्णाजी माझं लक्ष आहे हा तुझ्यावर अजिबात गोड खायचं नाही आणि यावर्षी आमरस पण कमी खायचा बर का पूर्णाजी आणि आता अश्विन पुढे म्हणतो हे आईस्क्रीम मी टेस्ट केले हा मस्त आहे हे आईस्क्रीम याच्यात ॲडेड शुगर अजिबात नाहीये आजी हे आईस्क्रीम तुझ्यासाठी ओके आहे चल खा तू आता लगेच पूर्णाजी म्हणतात क्यू रे अश्विन तुझे खूप खूप
खूप उपकार झाले बाबा. आता लगेच अश्विन म्हणतो आईस्क्रीम खाऊन. अरे कसलं कोमाल झालंय हे आईस्क्रीम, अप्रतिम झालंय. आता जाणते अजाणते पायी त्याने पटकन सायलीच कौतुक केलं हे त्याच्या लक्षात येतं आणि आता तो सायलीकडे बघतो आणि पुन्हा त्याचे एक्सप्रेशन चेंज करतो. असो काय ना प्रेक्षकांनो, जे मनात ते ओठावर येतच. आता सायली अश्विनकडे बघते, अश्विन सायलीकडे बघतो, पण सायली म्हणते तुम्हा सगळ्यांना असं हसताना बघून आजचा दिवस ख्या अर्थाने साजरा झालाय. लगेच पूर्णाजी म्हणतात आजचा दिवस काय कल्पना, आज काही सणवार आहे का? आता सायली म्हणते पूर्णाजी हा आमच्यासाठी सणच आहे, प्रत्येक आईचं आईपण साजरं करणारा हा सण आहे. पूर्णाजी आज मदर्स डे आहे, तुम्हा दोघींना आमच्याकडून हॅप्पी मदर्स डे. अर्जुन म्हणतो हो पूर्णाई आणि हो पूर्णाजी आणि अग मम्मा तुम्हा दोघींना खरंच आम्हा दोघांकडनं हॅप्पी मदर्स डे. अश्विन म्हणतो अरे मी तर कम्प्लिटली विसरून गेलो होतो, आज मदर्स डे आहे. प्रतापराव म्हणतात अरे हो रे अश्विन, माझ्या पण लक्षात नव्हतं आज. सायली ब्र केलंस, आज आठवण करून दिलीस. कल्पनाताई मात्र आश्चर्याने बघत असतात. आता सायलीकडे. खरं तर त्यांना खूप चांगलं वाटलं ने सायलीने त्यांना आज विश केलं, छान छान आईस्क्रीम खायला दिलं मनात तर, पण ते ओठावर यायला जरा त्रास होतोय इतकंच काय ते. आता अर्जुन हॅप्पी मदर्स डे म्हणतो आणि अश्विन पण पटकन कल्पना ताईंना आणि पूर्णाजीला हॅप्पी मदर्स डे म्हणतो आणि त्या दोघींच्याही पाया पडतो आणि जवळ जातो. मग कल्पनाताई अश्विनचे लाड करतात ब्र का. आता खरं तर दुसऱ्या मुलाचे लाड झाले म्हणल्यावर पहिल्या मुलाला जेलस फील होणारच. कोणाच्या घरात भांडण होतात खरंच सांगा, आमच्या घरी तर दिवस उजाडल्यापासून त्यासाठी भांडण असतात. बाबा म्हणजे माझी मुलगी आहे, छोटी मुलगा आहे, मोठा मुलगा एवढा समजूतदार आहे आणि छोटी मुलगी जरा असतेच हो कुरबुरी. तर तसंच होतं आमच्याकडे, म्हणजे मुलाला जवळ घेतलं की लगेच तिला अनसिक्युअर व्हायला लागतं. अरे आपली आई आपल्या दादाची तर नाही ना झाली, विचारू नका. जे भांडण असतात त्यावरून की बाप रे बाप. आता तसंच यांचं झालं ब्र का. अश्विनचे लाड झाले त्यामुळे अर्जुनला जरा कसन तरी झालं ना, म्हणजे तसं त्याने दाखवलं नाही चेहऱ्यावर, पण मला आपलं बाई एक वाटलं. कल्पना ताईंनी कौतुक केलं ना अश्विनचं. आणि आता अर्जुन पण सायलीला डोळ्याने खुणवतो आणि म्हणतो चला सायली आपण पण नमस्कार करूयात. आता अर्जुन कल्पनाताई आणि पूर्णाजीच्या मध्ये उभा राहतो आणि म्हणतो तुम्ही दोघींनी आतापर्यंत आमच्यासाठी खूप काही केलं, पण आमच्याकडून आम्ही हे कधी तुम्हाला सांगतच नाही की आम्ही किती ग्रेटफुल आहोत. आम्हाला तुमच्यासारख्या आया मिळाल्यात. आज मदर्स डे आहे ना, म्हणून आम्ही आजच्या दिवसात चान्स घेतलाय. माझ्या बायकोने आधीच तुम्हास दोघींच तोंड गोड केले. आम्हा दोघांना तुम्हाला हेच सांगायचं की थँक यू फॉर एव्हरीथिंग. अर्जुनने सगळे राग लोभ विसरून आज मदर्स डे आहे म्हणून दोघींना अगदी प्रेमाने विश केलाय. आणि आता बघा अर्जुन पटकन पाया पडतो या दोघींच्या आणि सायलीला पण खुणवतो. आता ती सायली जवळ आलेली असते पाया पडायला आधी, तर अर्जुन पाया पडतो पूर्णाजीच्या आणि सायली पण पडते. मग पूर्णाजीने पटकन आशीर्वाद दिलाय आयुष्यमान भव, त्यामुळे अर्जुन सायली खुश होतात. आता वेळ आली आहे कल्पनाताईंची. आता पूर्णाजीने आशीर्वाद दिल्यानंतर कल्पनाताईंच्या पाया पडायसाठी म्हणून हे दोघं वाकणार. तेवढ्यात या कल्पनाताई खटकन उभ्या राहतात आणि सायली म्हणते की आई आजच्या दिवशी तुम्ही आम्हाला आशीर्वाद द्याल ना. आता अश्विन पण बघत असतो बर का, त्यालाही वाटत असतं की आपल्या मम्माने आशीर्वाद द्यायला हवा होता, दादा वहिनीला पण नाही. यांचा इगो मोठा आहे ना. या पटकन उभ्या राहतात वाद द्यायचा नाही म्हणून. आता ही गोष्ट पूर्णाजीलाही खटकते, प्रतापरावांना खटकते, अश्विनला पण खटकते. आणि प्रेक्षकांनो हा एपिसोड त्यांनी इथेच थांबवलाय. आता पुढच्या भागात ते ऑसली दाखवणार आहेत की सायली त्या कल्पनाताईंना समजवते की आई तुमची मी पराकोटीची माया बघितली आहे, आता पराकोटीचा रागही मी एक्सेप्ट केलाय एक्स्ट्रा. आणि सायली जेव्हा बोलते तेव्हा या कल्पनाताईंचे डोळे पाणावलेत, त्यामुळे त्या लवकरच सायलीला एक्सेप्ट करतील असं दिसतंय. तर थांबा पुढचा प्रोमो ऐकून जा. हा एपिसोड इथे संपलाय. पुढच्या प्रोमोमध्ये
त्यांनी दाखवले की अर्जुन सायलीला सांगत असतो की दामिनी देशमुख माझ्या सगळ्या चेनमध्ये आणखीन एक चेन ॲड झाली, आता ही चैन तुला गळफास म्हणून लागणार आहे. आता कुठली चैन त्याने ॲड केली आहे हे त्यालाच माहिती. पण असो, आता कोर्ट रूममध्ये आपल्याला बरंच काही बघायला मिळणार आहे. तर आता कोर्टात निघालेत हे सगळेजण आणि प्रिया मुद्दाम अर्जुनशी भांडत असते. आई अर्जुनना मुद्दाम मला त्रास देतो, तो मुद्दाम मला डिस्टर्ब करतो. कोर्टात माझी तब्येत बिघडेल ना, साक्ष देताना मी गोंधळेल ना, म्हणून अर्जुन मला असा त्रास देतोय. आताही मुद्दाम त्याला डिस्ट्रॅक्ट करण्यासाठी आणि घरात भांडत असते आणि मनातल्या मनात एकदम बोलायला लागते की अर्जुन शांत कसा आहे, हा जर चिडला तरच याच कोर्टात लक्ष नसेल. मग सायलीने तिच्या मनातल ओळखले. सायली तिला उत्तर देते, ए प्रिया, अगं अर्जुन सुभेदाराच लक्ष विचलित करणं एवढं सोपं नाहीये. चल भेटू कोर्टामध्ये. आता प्रियाचे धाबेदण आणलेत प्रेक्षकांनो, कारण प्रिया खोटारडी आहे, तिने साक्ष खोटी दिली आहे हे कोर्टामध्ये आता अर्जुन सिद्ध करणारच आहे. त्यामुळे आता हिची साक्ष रद्द होते की काय हे बघूयात. पण काहीतरी इंटरेस्टिंग त्यांनी आता दाखवलं पाहिजे. उगच तेच भिजत घोंगट ठेवू नये काय, ती एवढीच आपल्या प्रेक्षकांची अपेक्षा आहे. कसं आहे, कुठल्याही मालिकेमध्ये कुठलेही सीन अति ताणले ना तर अति तेथे माती म्हणतात ना, तसं होऊन जातं. आता प्रियाचे हे काय कटोकार सन बघणं जरा बोरिंग वाटायला लागले. त्यामुळे काहीतरी केसमध्ये यांनी डेव्हलपमेंट दाखवावी हीच काय ती अपेक्षा. बरोबर बोलते ना मी. प्रेक्षकांनो, काय वाटतं तुम्हाला? आम्हाला नक्की कमेंट करून कळवा. आणि आता कोर्टचे सीन्स बघायला तयार रहा, कारण ते खूप इंटरेस्टिंग आहे. अशाच मालिकेच्या अपडेटसाठी आत्ताच माझा महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.